चांदीची दुर्दशा झाली काय आतमध्ये राहिलं नाही बुवा इकडे का काय आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून हलवते बाय बघा संदर्भ सांगतो असा प्रकार झाला की राधा अगदी शांत मध्ये होती राधाला काहीच कळलं नाही की घरामध्ये कोणीतरी चोरी शिरलाय कोणी कुठून आलाय त्यानंतरला तिच्या ज्या हांड्या ठेवलेल्या होत्या उंचावरती त्या हांड्या वरून खाली पडल्या आणि त्या तुटल्या आणि त्यानंतरला तिथे राधा गेली आणि राधा जाऊन ती हंडी चेक करते त्या हंडीमध्ये बघते का आहे का असं हलवून बघते आपण बघतो ना एखाद्या भांड्यामध्ये पाणी आहे की नाही काय आहे की नाही असं हलवून बघतो ना बरोबर ना तसं ती राधा बघते म्हणून काय म्हणतात बघा असा प्रकार राधेचा घडला आहे विपरीत घडलं कळलंच ना हंडीची दुर्दशा झाली काय आतमध्ये राहिलं नाही काय आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून मित्रांनो, या फुगडीमध्ये कोण कोणाचा घाम काढतो हे तुम्हाला समजेलच. वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आता चाललो मी जांभवडे गावामध्ये आणि जांभवडे गावामध्ये फुगडी काही ठिकाणी त्याला बालेनाच बोलतात पण फुगडी आहे आणि बुवा जे आहे ते भावेश बोले बुवा आहे. खणखणीत आवाज, खूप छान आवाज असतो आहे त्यांचा आणि बरेचसे लोकांकडून मी ऐकलं की त्यांची फुगडी खूप छान असते, त्यांचा आवाज पण खूप छान आहे, गायक छान आहेत ते. तर आज डबल बारी आहे. एक रत्नागिरीवरून येणार आहेत आणि हे जांभवड्यातले तुरेवाले बोलतात त्यांना. त्यांचे जे फुगडी आहे ते तुरेवाल्यांची आहे आणि भावेश बुलेबुवा आहेत ते त्यांचे गायक आहेत. तर आज आपल्याला डबल बारी जी होणार आहे, कोण कोणाची काढतो, कोण कोणाला काय बोलतो, ह्याच्यामध्ये होतच राहतं. तसं फुगड्या असतातच ते डबल बारी म्हटल्याच्या नंतर. कोण कोणाचा घाम काढतो हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि सुंदर व्हिडिओ होणार आहे मित्रांनो. पण या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आता मी जांभवडे गावात आलेलो आहे. हे सिंधुदुर्गामध्ये आहे आणि इथे खूप छान असं फुगडीचा पण प्रोग्राम आहे. इथे पूजा पण झालेली आहे सत्यनारायणची.
मैत्रा राजा एक छोटीशी प्रार्थना तुमच्या चरणाशी बोलतोय म्हणून तुला काय म्हणायचंय अलुदायाला सभारंगारी कलची खास घेऊन परवानी तुमच्या चरणात रसी कारा कमी रंगणी कधीची खास घेऊन परवणी सुस्वागतम 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 विश्वाच्या माझी ग्रामसेवका आणि लक्ष्मी देवीच्या चरणी करून ग्रामदेवता नटराजाला नटेश्वराला आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या भारतीय राजकारणामध्ये स्वीकारतात महामानव बोधिसत्व यांच्या स्मृतीला अभिवादन करून माझं प्रिय शाही गौरव उपस्थित आहेत त्याला शाहिरी महाराज करतो त्याचप्रमाणे आमच्या गावातील शाहिरी माझा आवाज तुमच्या गावापर्यंत पोहोचले आमचे गाववाले मास्टर त्यावेळी शाहिरी महाराज लोकांची निवडला म्हणले की संगीत आलंच आणि संगीतामध्ये मला भेटीसाठी सांगतात योगेश शंकर त्याप्रमाणे बेंजास्टर शिवती चव्हाण सुबेर मास्टर रामदास मास्टर आणि अब्दुल मास्टर प्रदेश मालक त्यांना शाहिरी महाराज म्हणला जातो तसेच आमच्या कार्यक्रमाच्या आवडले आणि शाहिरी महाराजा मुद्रा करतो शाहिरी महाराजा मुद्रा करतो
कार्य केलं. आमच्या गावातील एक उत्कृष्ट असे कलाकार ज्यांनी खरंच एक गाजवलं आहे. आमचे शाहीर बबन भुरव यांना देखील शाहीर मानाचा मुद्रा करते. सर्वांना मुद्रा झालेला आहे बरोबर ना. आता आले फक्त भुया तर भुया नितेश ठीक भुया भुया कसं काय सगळं ठीक ना. मला देखील शाहीर मानाचा मुद्रा करते. या ठिकाणी बघा स्थळाला बरोबर करते. पहिलेच पुष्प मी माझ्या गावदेवीच्या माझ्या आईच्या चरणावरती राहतोय. बघा मला काय म्हणायचंय. सेवनातून जे प्रेम सादर करते कृपया लक्ष असावे बुवा. प्रत्येक बोलावर लक्ष ठेवा. प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवा. आणि तरी तुम्हाला जायचंच आहे कारण इतक्या दुरून आला बुवा. हप्ता निघाला असेल कुठे मी कार्यक्रम गाडीतून पण निघाला असेल तरी असू द्या. प्रत्येक शब्दावरती लक्ष असावं. बघा सेवनातून काय म्हणतो बघा. वासुवाणी घराण्याची मुखान विगात जाई. या रसिक जनांची सेवा जगभर कर. गुरुचरणा सदा समीर रसिका तुझा पायी आणि माझ्या कंठातून सुरसुमने तुमच्या चरणा शिवा. तुझे रूप नैनी आई साठवून ठेव. आई तुझ्या चरणावरती हे पुष्प वाहतोय. बघा मी माझ्या गावदेवीला आई लक्ष्मी देवीला कसा आहे बघा. तुझे रूप नैनी मी साठवून ठेव. अंतःकरणाने तुझी आई मनोभावे सेवा मी करेन. माझ्या कर्मफळाची सांगड तुझ्या चरणाशी गाय. आणि आयुष्यात माझी क्षणाई तुझ्या मी चरणा शिवाय. बघा काय म्हणायचं. बालक मी आई तुझाच मी भगरा. आई तुझाच बालक मी तुझाच मी भगरा. आई लक्ष्मी देवी तुझे गीत
तुझे भी गायूं। आई लक्ष्मी देवी तुझे दुखाने गीत तुझे भी गायूं। 1 2 3 4 लक्ष्मी
रसिकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक अंजली पांडुरंग मोरे यांच्याकडून नाच मंडळासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आले. त्याचप्रमाणे
नको दे साऱ्या शराशरात गणराया तुझा गंध आशा निराशा तुझे आशा निराशा तुझं झाड कोटी तुझी छाया चराचराचा सुंदर आणि गणराया या बोळ्या भक्ता तुझ्याशी काय म्हणायचंय मागणे माझे मागणे माझे दारू नको श्रीगणा श्रीरामा दारू नको मागणे माझे श्री रामा नाऊ नको
मेरे यार बदलना जाना मौसम की तरह। या ठिकाणी रसिकांच्या मनापासून आलेल्या पारितोषिक बुवांच्या गायकीसाठी रिदान जागृती किरण गुरव मिळन यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आणलंय। पाच मंडळ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। तसेच बघा बघा काय म्हणायचंय का आला गोकुळी झाली राजा खुळी कानाची जगावे घरी सांग किती वचने दादा सांग किती वचने राधे अग तू घडली सांग किती वचने राधे तुमच्या गवळीची कटिंग आहे। खरंच मला बाहेर काय ऐकू येत नव्हतं पण थोडं माझे ऐकू आलं त्याच्यावर मी तुम्हाला गवळीची कटिंग दिलेली आहे। आता बघा यापुढे मी माझ्या गवळीकडे वळतोय बघा काय म्हणतंय आया गावातल्या पोरांची लग्ना झाली वर्षाने त्यांना पोर झाली आता फिरवत बाबून पाय। या ठिकाणी फक्त मित्रांनो फरमाईश आली आहे पंढरी गुरव करगीवाली शाहीर यांचा सुपुत्र तेज गुरव यांच्याकडून
मुंबई रंगमंचावरती गायलेला गण होऊन जाऊ दे गोवा. फक्त 2 मिनिटांमध्ये जो मुंबई रंगमंचावरती गण गायला होता तो फक्त 2 मिनिटांमध्ये सादर करतोय. चला. तुझ्या चरणी या ठिकाणी आता समय झाले जोडले होते बघा काय म्हणायचंय. असा प्रकार राहते का घडला हाय काय विपरीत घडलं कळलंच नाही. तिच्या हंडीची दुर्दशा झाली आपलं नाम सांगू नका जवळ येऊन थांबा कारण मी सांगतो तुम्हाला खरं तुम्ही उत्तम शाहीर आहात पण या ठिकाणी साऊंडिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणून जवळ येऊन थांबा. मी काय बोलतोय ते तुमच्या कानामध्ये घुसू दे. काय लिहितोय काय बोलतोय ते टिप्पणी करून घ्या आणि बघा काय म्हणतोय डोळ्यातून. तिच्या हंडीची दुर्दशा झाली काय आतमध्ये राहिलं नाही का काय आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून हलवते बाय. बघा संदर्भ सांगतो. असा प्रकार झाला की राधा अगदी शांत आणि प्रेमध्ये होती. राधाला काहीच कळलं नाही की घरामध्ये कोणीतरी चोरी शिरलाय कोणी कुठून आलाय. त्यानंतरला तिच्या ज्या हांड्या ठेवलेल्या होत्या उंचावरती त्या हांड्या वरून खाली पडल्या आणि त्या फुटल्या. आणि त्यानंतरला तिथे राधा गेली आणि राधा जाऊन ती हंडी चेक करते. त्या हंडीमध्ये बघते का आहे का असं हलवून बघते. आपण बघतो ना एखाद्या भांड्यामध्ये पाणी आहे की नाही काय आहे की नाही असं हलवून बघतो ना बरोबर ना. तसं ती राधा बघते म्हणून काय म्हणतात बघा. असा प्रकार राहते का घडला आहे विपरीत घडलं कळलंच तुमच्या हंडीची दुर्दशा झाली काय आतमध्ये राहिलं नाही काय आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून आतमध्ये राहिलं नाही तरी हातात धरून
त्याच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आजचे आमचे प्रतिस्पर्धी शाहीर नितेश बुवा ठीक यांनी आम्हाला जो प्रश्न विचारलाय बघा. बुवांचा विषय होता ब्रह्मवृंदाचे गर्वहरण करण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानदेव नावाच्या रेड्यास वेद पठण करण्यास सांगतात व त्यांच्या आज्ञेप्रमाणे रेड्याने असंख्य लोकांपुढे वेद पठण केले. त्याप्रमाणे कोणी कोणत्या प्राण्याकडून वेद वधवून घेतले, तो प्राणी कोण, त्या प्राण्याचं नाव काय व वधवून घेणाऱ्याचे नाव सांगा. व बघा ज्या प्रकारे मी तुमच्या विषयाला हात घालतोय बघा काय सांगतोय. वेद आपलंय कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा, चेतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. बुवा अशा काही वेळ त्याच्यामध्ये आहेत आणि हे तुमच्या बुवा प्रश्नाचं खरं उत्तर आहे. पटलं तर घ्या आणि सोडून द्या. बघा त्याचप्रमाणे जसं बरोबर आहे. बुवाने आम्हाला प्रश्न विचारला तसं नेहमीप्रमाणे मी देखील कलगीला शाहीरांना नितेश बुवांना आपला आजचा विषय दिलेला आहे. बघा सर्व रसिक प्रेक्षकांच्या माहिती करता मी तो प्रश्न या ठिकाणी वाचून दाखवतो. बघा काय म्हणायचंय. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायाच्या चाळाच्या घोंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे. बुवा जवळ या पडदेत ऐका. रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायाच्या चाळाच्या घोंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो, त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचे. बुवा उत्तर ग्रंथाद्वारे असावं तरच मान्य केलं जाईल आणि जर बुवा काय खोटं बोलाल तर इथून तुम्ही ठीक मागे जाणार नाही. एवढं लक्षात असू द्या. रत्नागिरीपर्यंत जायचं आहे. गाड शाळेत अभ्यास बोलले बुवायच्या एवढं लक्षात ठेवा. आता रसिकांच्या मनापासून आलेलं पारितोषिक प्रियांश गुरव यांच्याकडून
अर्णव आमचा नृत्य कलाकार याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक करलंय. नाच धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बघा रत्नाकर पांडुरंग गुरव यांचा नातू रियाज गुरव याने 200 रुपयाचे पारितोषिक दिले. धन्यवाद धन्यवाद. कैलासपती सकाराम गुरव यांच्या स्मरणार्थ. अरे या भावेशला नळायला तुला कधी जमणार ना, आणि पक्क्या गुरुचा चेला हातुरेवाला. अरे नितेश बुवा तुला कधी नमणार ना. आपल्याला सवय असते बुवा, ज्या वेळेला आपल्याला शिकायचं असतं ना त्यावेळेला आपण छोट्या छोट्याचा सामना करतो. बुवा आपली सवय आहे आतापर्यंत ना टॉप चेक मारले, शिकायला गेलोच नाही डायरेक्ट गुंडरंगमंच गाजवलाय. मला काय म्हणायचंय तुझं झाले शेजारी न बाई तुमचा माझ्या पोराला पाहू द्या. आज धावतो तुम्हाला शास्त्राची हवा. नितेश बुवा धरून ठेवा, धावतो तुम्हाला शास्त्राची हवा. उत्तर ठेवा हो काढून, उत्तर ठेवा हो काढून. आणि खोट जर बोलला तर, खोट जर बोलला तर अहो शाहीर टाकीन कपडे फाडून. उत्तर असेल तरच द्या, आणि जर खोटं बोलायचा प्रयत्न करा तर अशा ठिकाणी कपडे फाडून सांगता येणार नाही, दाखवता येणार नाही. बघा म्हणतोय आणि खोट जर बोलला तर अहो शाहीर टाकीन कपडे फाडून. पहिल्यापासून बोलतो घेतला असं लक्षात ठेवा. पोलीस घे म्हणून रडायचं नाही,
या ठिकाणी पारितोषिक करले माझी छोटी बहीण निकिता बोले यांच्याकडून मुलांच्या पूर्ण बारीक करलं बा जशी जमल ना तशी सोयी घ्या म्हणजे शेवटच्या वारीला मी आहे सगळे थांबायचा जेव्हा बारीक गर्दी घरात पडतील मी मुलांना पण थांबवतो तुम्ही देखील थांबायचं माझ्या करूनच जायच्या नंतर मुलं लवकर बारीकला वेळायचे नाही हा मुला तुम्हाला वाढलेली शुभेच्छा लवकरात लवकर बारीक सुरू करा आणि लवकर थकवा